कौतुकाने मुलांच्या डब्यामध्ये रोज कुरकुरे, मॅगी अशा देणाऱ्या पण मी आया पाहते की त्याला ते आवडतच, त्याच्याशिवाय चालतच नाही. पण हे सवय लावली कोणी? माझ्याकडे ना पेशंट्स घेऊन येतात आया की याला काहीतरी समजावून सांगा, हा रोज कुरकुरे खातो किंवा याला रोज काहीतरी बाहेरचं लागतं. विशेषतः कुरकुरे, चिप्स असे खूप आवडतात मुलांना पदार्थ. मी म्हणते त्याला सवय लावली कोणी? त्याचं आकर्षण निर्माण केलं कोणी? त्याला ग्लॅमराईज केलं कोणी? म्हणजे बक्षीस म्हणून हे देण्याची सवय. तू असं काम कर तर तुला मी चॉकलेट देईन, चिप्स देईन, तुझा आवडता पदार्थ देईन. हे त्याच्या मानसिक एखाद्या भावनेशी आपण त्याला ग्लॅमराईज करणं आहे खाणं. इमोशनल इटिंग म्हणतात त्याला. म्हणजे शिक्षा म्हणून किंवा बक्षीस म्हणून एखादा आवडता खाद्यपदार्थ देणं किंवा न देणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. वर्तनाचा संबंध खाण्याशी लावणंच लहान मुलांमध्ये चुकीचं आहे की तू हे कर तर तुला हे खायला देईन. ही सवयच चुकीची आहे. त्याच्या आरोग्यासाठी जे आवश्यक आहे तेच त्याला खायला द्यायला पाहिजे. आणि विकतचा रेडीमेड पॅकेट मधला कुठलाही फूड आयटम कोणासाठीही आरोग्यासाठी चांगला नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. पण मी तर म्हणेन अगदी हायजीनची काळजी घेऊन सुद्धा ज्या मल्टीनॅशनल कंपन्या असे प्रॉडक्ट्स बनवतात त्यांचं अगदी पूर्ण जरी छापलेलं असेल तरीही त्यांना तुमची सायकोलॉजी चांगली माहिती आहे की कुठल्या गोष्टींची चटक लागते. जसं मीठ खूप जास्त असलं, टेस्टिंग सॉल्ट किंवा अजिनोमोटो खूप जास्त असलं तर त्याची चटक लागते. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी खाव्याशा वाटतात.